नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, जेव्हा बॉलिवूडमध्ये मी असे सिनेमे बघतो म्हणजे एक चॉईस की लास्ट लोकल असेल किंवा जॉनी गद्दार आहे ते नील नितीन मुकेशचा, तेव्हा नेहमी असा प्रश्न पडतो की असे सिनेमे मराठीमध्ये का येत नाहीत. पण जेव्हा गाडी नंबर 1760 हा जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा मला जरा अपेक्षा होती या सिनेमाकडनं की हा सिनेमा काहीतरी त्या जॉनरचा नक्कीच असेल आणि आपल्याला पुन्हा एकदा मराठीमध्ये अशा जॉनरचे सिनेमे यायला सुरुवात होतील आणि मजा येईल जरा बघायला. सो माझ्या अपेक्षा जरा जास्त होत्या. आय थिंक ऑलमोस्ट 2.25 तासाचा हा सिनेमा आहे. मतलब इंटरव्हल आणि सगळं धरून तुम्हाला पावणे 3 तास तरी थिएटरमध्ये स्पेंड करायला लागतील. आता बघूया या गाडीत बसण्यायोग्य ही गाडी तेवढी फास्ट आहे का, तेवढी मायलेज देते का आणि तेवढी वर्थ आहे का ते. मंडळी, गोष्ट आहे 5 करोड रुपयांची. मतलब जयकांत म्हात्रे म्हणजे शशांक शेंडे साहेब, त्यांना इलेक्शनसाठी त्यांना 5 करोड हवे असतात तर ते तर ते भास्करला म्हणजेच शुभंकर तावडेंना सांगतात ही 5 करोडची बॅग आहे, ही इकडे इकडे जा, इकडे इकडे घेऊन ये. मग इन रिटर्न आता हे काय मला लॉजिक कळलं नाही. 5 करोड सारखी मोठी व्हॅल्यू असलेली एक बॅग, मोठी किंमत असलेली बॅग आणि ते पण एका पॉलिटिकल पार्टी मतलब फंड्स बिंड्स हे सगळ्या गोष्टी एवढं सिरियस मॅटर असताना आता ही बॅग भास्कर इन टर्न त्याच्या मित्राला सांगतो की ही बॅग अमुक अमुक ठिकाणी पोचव. मग तो त्याच्या मित्राला सांगतो की ही बॅग अमुक अमुक ठिकाणी पोचव आणि मग असं करत 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 मतलब एक 7-8 वेळा वेगवेगळ्या माणसांच्या हातात फिरून ही गाडी जाते. आता कोण कोण माणसं आहेत ते मी तुम्हाला सांगत नाही, त्याच्यासाठी या सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. ही बॅग जाते फायनली सुहासताई जोशींकडे म्हणजेच आजींकडे. आणि मग आजीकडे गेल्यानंतर तिच्या डोक्यात काय मॅनिप्युलेशन चालतात की या 5 करोड रुपयांचं करायचं काय, कसं याला वाईटमध्ये ट्रान्झॅक्ट करायचं, व्हाईट मनीमध्ये, या सगळ्या गोष्टींवर हा सिनेमा अवलंबून आहे. आता या सिनेमामध्ये जर तो गोंधळ, तो जर सिरियसनेस 5 कोटी रुपयांचा, त्याचबरोबर जर कॉमेडी नीट पेरल्या गेली असती तर हा सिनेमा वन ऑफ द कल्ट सिनेमा झाला असता मराठीतला. पण दुर्दैवाने तसं काहीही होत नाही. मतलब 5 करोड रुपये हे असं बोंबलतात सगळे की जसं काय 5 रुपयांची गोष्ट आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या हाती ही नंतर नंतर बॅग लागते ते तर खूप हास्यास्पद होतं. ते डिस्ट्रीब्यूट करायला लागतात ते पैसे, ते पण ऑन द स्पॉट. असं लपवाछपवी काही नाही आहे की उद्या कोण बघेल आपल्याला. पण असं पब्लिकमध्ये या सगळ्या गोष्टी नको करायला किंवा पब्लिकमध्ये 5 कोटीची बॅग, 5 कोटीची बॅग असं नको बोंबलायला. सो या सगळ्या गोष्टी जरा पटत नाहीत मनाला, एवढंच सांगू शकतो. हा सिनेमा लिहिलाय योगीराज संजय गायकवाड सरांनी आणि डायलॉग सुद्धा त्यांचे आहेत. सो असं पॉइंट आउट, शाउट आउट करण्यासारखं ना स्टोरी आहे, ना स्क्रीन प्ले आहे, ना डायलॉग्स आहेत. सत्य जे काही तुम्हाला अपिलिंग जर काही वाटेल तर या कलाकारांचा अभिनय वाटेल. म्हणजे प्रथमेश परब असतील, शुभंकर तावडे असतील, प्रसाद खांडकेकर असतील, सुहासताई जोशी, श्रीकांत यादवजी, कृष्णाजी, विस्मय कुमार, या सगळ्या गोष्टी आणि शशांक शेंडेजी, या सगळ्या लोकांनी स्वतःचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. बट जर स्टोरीमध्ये जानच नसेल तर या लोकांनी कितीही जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आणि तसंच आहे. ओव्हरऑल डिरेक्शन जर बघायला गेलं तर ते सुद्धा योगीराजजींचंच आहे. पण डिरेक्शन त्यांच्या स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्सपेक्षा डिरेक्शन बरं आहे असं शेवटी आपल्याला म्हणायला लागतं. वैभव देशमुख यांनी गाणी लिहिलेली आहेत, ती ओके आहेत गाणी. म्युझिक आहे समीर सप्तिस्कर सरांचं. सो म्युझिक सुद्धा असं कुठलंही म्युझिक नाही की तुम्हाला ती गाणी लक्षात राहतील थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर. सो ओव्हरऑल मला डाऊट आहे की हा सिनेमा हे या गाडीमध्ये प्रवास करणं लोक किती प्रिफर करणार आहेत. ते की या गाडीला जा बाबा तुझा पुढे असंच करणार आहेत. आणि नेहमीप्रमाणे जेव्हा लोकांना घाई असते की हा सिनेमा OTT वर कधी येणार आहे, सो या सिनेमाचं सुद्धा आय थिंक तसंच हाल होणार आहेत. एक तर तसेही याचे शो टायमिंग्स कमी आहेत. सो तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का, आणि जर बघितला असेल तर जरा तुम्ही माझ्यासारखे भ्रमनिरास झाला आहात की तुम्हाला हा सिनेमा आवडला आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. म्हणजे थोडक्यात काय, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.